निलंबन झालं. आता आपण सगळं ते द्यावं लागेलचा प्रश्न नाहीये. निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये. त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज पुकारते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते, आणि म्हणून मी पुढचं कामकाज पुकारते. तुम्ही बोला. त्यांना ते निलंबित झालेले आहेत, त्यांना जर ऐकून घ्या. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. चुकीचा पायंडा नको या ठिकाणी. अशी चर्चा होत नाही. आपण पुढचं कामकाज घेऊया. चंद्रकांत दादा पाटील लेईंग करायचंय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री. सभापती महोदया, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे मी सभागृहासमोर मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे सभागृहासमोर मांडतो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे सन 2022-23 वर्षाचे वार्षिक लेखे सभागृहात ठेवतो. आपण पाहतोय सध्या विधान परिषदेतली ही दृश्य आहेत. या ठिकाणी काहीसा गदारोळ पाहायला मिळतोय. अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. काल प्रसाद लाड यांना शिवी दिल्याप्रकरणी त्यांचं निलंबन झालेलं आहे. विधान परिषदेमध्ये या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ झालेला आहे. आपण पाहतोय विधान परिषदेमध्ये काल प्रसाद लाड विरुद्ध अंबादास दानवे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. एकमेकांवर बोट उगारल्याप्रकरणी या ठिकाणी अंबादास दानवेंनी शिवीगाळ केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. 5 दिवसांसाठी त्यांचं निलंबन विधान परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी काहीसा गोंधळ केला. मंदिर अधिनियम 1973च्या कलम 49(1) व 2 अन्वये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचा सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतो. लेखा परीक्षण आणि अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. आता राज्यपालांच्या अभिभाषणावरती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री महाराष्ट्र भूविकास महामंडळ मर्यादितचा अहवाल अजितदादांचा माननीय सभापती महोदय, आम्ही आपल्या अनुमतीने अर्थसंकल्पातील सर्वसाधारण चर्चेच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 246(1) मधील 7 दिवसाच्या कालावधीची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव मांडण्यात आला. त्याच्यानंतर आपण लक्षवेधी आहेत आणि पाहुयात काल अंबादास दानवे हे नेमकं काय म्हणाले होते ज्यामुळे त्यांचं निलंबन झालं. आपण सध्या ते पाहूया. हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा. माझ्याकडे हात नाही करायचा. माझ्याकडे हात नाही करायचा. तिकडे करायचा. तिकडे करायचा. तिकडे करायचा. तिकडे करायचा. आपण पाहतोय अंबादास दानवे मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा. माझ्याकडे हात नाही करायचा. माझ्याकडे हात नाही करायचा. तिकडे करायचा. तिकडे करायचा. तिकडे करायचा. तिकडे करायचा. आहे आणि जी काही कारवाई नियमानुसार झाली पाहिजे त्या नियमानुसारच ही कारवाई या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे हा जो काही आग्रह दुराग्रह विरोधी पक्षाचा होता
तो पूर्णपणे चुकीचा आणि नियमबाह्य होता हे देखील या ठिकाणी रेकॉर्डवर असलं पाहिजे. आज आमची गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली होती. खरं तर गटनेत्यांच्या मीटिंगमधली चर्चा मांडत नसतो, परंतु आपण कोणतीच कुणाला संधी दिली नाही अशातला गैरसमज राहू नये. आपण सध्या विधान परिषदेचं हे कामकाज पाहतोय, मात्र त्या ठिकाणी काहीसा गोंधळ झालेला आहे. मात्र नेमकं काय काल घडलेलं होतं आपण ऐकूया. जर ऐकून घ्या. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. चुकीचा पाळणा नको या ठिकाणी. अशी चर्चा होत नाही. प्रकार घडला तो अत्यंत क्लेशदायक होता आणि अशा वेळेला मी उपसभापती आहे, महिलाही आहे. एका महिला लोकप्रतिनिधीसमोर एक विरोधी पक्षनेता अशा भाषेत बोलायला लागला तर उद्या आमच्या जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर प्रत्येकजण अशा भाषेत बोलेल आणि आम्ही जिथे जाईल त्या ठिकाणी याच भाषेमध्ये जर का बोलायला लागले तर आम्ही तरी आता हळूहळू अनुभवामधून खूप कठोर व्हायला शिकतोय. पण बाकीच्या महिला ज्या आहेत त्यांना काम करणं मुश्किल होऊन जाईल आणि परत त्याची दरपोक्ती की मी हे असं करतो आणि मी हे करणारच, म्हणजे ही कुठल्या प्रकारची संस्कृती रुजवली जाते ते खरं तर त्यांच्या नेते मंडळींनी पण विचार केला पाहिजे की ठिकठिकाणी महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण कशा पद्धतीने केलं जात आहे. आणि म्हणून अत्यंत दुःखित अंतकरणाने हा निर्णय आपण घेतोय. परंतु 5 दिवसाचं निलंबन का काय करायचं या संदर्भात सुद्धा आम्ही विचार केला आणि त्यामध्ये त्यांना अंतिम आठवडा सदर निलंबनाच्या कारणाने त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी. ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. ठराव संमत झाला. पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मधल्या वेलमध्ये येऊन त्या टेबलवरती मारणं किंवा असे जे प्रकार होतात सगळे, तर ते सुद्धा कुठेतरी त्याचा लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला इथे सांगावंसं वाटतं. आणि 5 दिवसाच्या या सगळ्या कामकाजामध्ये विरोधी पक्षालाही माझी जरूर विनंती राहील की त्यांनी या संदर्भातली आमची भूमिकाही समजून घ्यावी. या सभागृहामध्ये अनेक लोकांची निलंबनं वेगवेगळ्या कारणांनी झालेली आहेत, त्याचा इतिहासिक आपण पाहिलं कशा प्रकारे आता अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी ठराव मांडला अंबादास दानवे यांना या ठिकाणी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये येऊ देऊ नये आणि तो ठराव जो होता तो संमत करण्यात आला. दरम्यान या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंनी कशा प्रकारे फटकेबाजी केली आहे आपण पाहूया. गणिमत सभागृहात होता तो, बाहेर असतात आणखी काही झालं असतं. अरे सोडा यार, गरिमा बिरमा यांनीच गरिमा खराब केली या लोकांनी. 150 लोकांना लोकसभेतून सस्पेंड केलं यांनी. का गरिमा ठेवली होती? काही गोष्टी करता तुम्ही. बाहेर जर भेटले असते प्रसाद लागतं काय केलं? प्रसाद हिंदुत्व वगैरे प्रसाद लाड सारखे लोक, बाडगे लोक शिकवतात. जे धंद्या पाण्यासाठी जिथं सत्ता आहे तिथं घुसतात, बरं का. जिथं सत्ता आहे तिथं धंद्या पाण्यासाठी स्वतःच्या कंपन्या, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी घुसतात. तसं आम्ही नाही आहे. आणि मग हे लोक काय हिंदुत्व शिकणार? त्यांना काय माहिती आहे हिंदुत्व वगैरे काय काय करावं लागतं, काय काय केलेलं आहे याच्या आधी. समोरच्याचं काय सहन करायचं थोडी. मी काल इथं बोललेलो आहे, ज्यांनी बोट दाखवलं त्याचं बोट शब्द तुम्ही अपशब्द वापरला, जे काय असेल ते बघतील ना. ते जे काय व्हायचं मी समर्थन करताय ते बघणारच आहेत. तुम्ही मी बोललो म्हणजे मी समर्थन कर, मी बोलायचं नाही बोललो असं थोडी म्हणणार आहे. मी काय पळपुटा शेपूट घालणार थोडी त्यांच्यासारखा. मी बोललो सांगतो मी. आपण पाहतोय आताची ही मोठी आणि महत्वाची घडामोड. सध्या विधान परिषदेतनं अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी प्रतिक्रिया आपण सध्या पाहिली.